नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू झालेली आहे आणि सगळ्यांची मोदक बनवण्याची लगबगसुद्धा सुरू झालेली आहे. तयारी सुरू झालेली आहे. घरोघरी मोदक कोणते बनवायचे याचे सुद्धा प्लॅन्स सुरू झालेले आहेत. तर आजच्या भागात आपण विना झंझट विना त्रास अगदी सगळ्यांना सहज जमतील असे मोदक बघणार आहोत. तयार पिठी वापरणार आहोत आपण यासाठी. सगळ्यात आधी आपण सारण बनवून घेऊया. सारण बनवण्यासाठी एका कढईत मी साजूक तूप घेतलं 1 चमचा आणि खोबऱ्याचा चव मी थोडा मिक्सरला लावून घेतला आहे, कारण थोडंसं बारीक वापरायचं आहे, कारण डिझायनर मोदक आहेत हे फाटू नयेत यासाठी आपल्याला चव थोडा मिक्सरला लावून घ्यायचा आहे. यातला निम्मा मी भाजायला घेतला आहे. यामध्ये गुलकंद टाकायचा आहे गुलाब मोदकासाठी. गुलाब मोदकाचं सारण आपण वेगळं बनवून घेतो आहे, त्यामुळे टेस्ट छान येते आणि गुलाबाचा फ्लेवरसुद्धा आपल्याला खाताना जाणवतो. थोडासा गूळ टाकायचा आहे चिरलेला, त्यामुळं गोड मेंटेन होतं. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि सारण बघा आता तयार आहे. थंड करण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेऊया. छान होतात मोदक. थोडासा वेळ लागतो, पण हौसेनं आपण बाप्पांसाठी सगळं बनवतच असतो. नक्की बनवा ही रेसिपी. आता उरलेलं खोबरं, गूळ आणि थोडंसं तूप टाकले मी आणि हे आपलं नेहमीचं साधं सारण बनवून घेतो आहोत. यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकणार नाही आहे. सुंठ, वेलची आणि जायफळ पावडर मात्र टाकलेली आहे, कारण ड्रायफ्रूट्स टाकले की आकार देता येणार नाही आणि मोदक आपले फाटू शकतात. त्यामुळे ड्रायफ्रूट्स टाकणं मी टाळलेलं आहे. पण तुम्हाला जर मॅनेज करता येत असतील आकार तर तुम्ही टाकले तरी चालतील, किंवा बारीक कूट करून टाकलं तरी चालणार आहे. सारण व्यवस्थित बनवून घ्यायचं आहे. हे आपलं नेहमीचं साधंच सारण आहे. पाणी आटेपर्यंत, म्हणजे खोबऱ्याचा ओलावा सुकेपर्यंत आपल्याला हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. एकसारखं करून घेऊया म्हणजे व्यवस्थित आकार देता येईल. झालेलं आहे आता हे सुद्धा सारण. तुम्हाला जर साखर आवडत असेल तर साखर टाकून घ्या. आता हे सुद्धा सारण मी थंड करण्यासाठी एका ताटात काढून घेणार आहे. आता पिठी घेतलेली आहे मी. ही नेहमीचीच रेडीमेड तांदळाचं पीठ आहे आणि त्यावर मी 1 चमचा मैदा टाकलेला आहे. यामुळं आकार देणं सोपं होतं आणि पिठी चिकट तयार होते. आता 1 कप पीठ आहे, त्यासाठी 1च कप पाणी टाकले. समप्रमाणातच पाणी टाकायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा साखर टाकूया आणि 1 चमचा तूप. छोटा चमचा आहे हा. खूप जास्त तूप होऊ देऊ नका. आणि अर्धा चमचा तेल टाकायचे. त्यामुळं पारी व्यवस्थित गुळगुळीत चिकट तयार होते. चवीप्रमाणे मीठ टाकायचे थोडंसं. आता हे सगळं व्यवस्थित उकळी येऊ देऊया. उकळी येणं गरजेचं आहे. एका बाजूला पीठ तयार ठेवायचं आहे मोजून आणि एका बाजूला पाणी उकळायला ठेवायचं आहे. त्यामुळं घाई गडबड उडत नाही आपली आणि व्यवस्थित काम होतं, सोपं होतं. आता बघा उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता हे पीठ आपण जे मोजून ठेवलं होतं ते हळूहळू सावकाश टाकत राहायचं आहे. घाई करायची नाही. यामध्ये मैदा टाकल्यामुळं पारी आपली तुटत नाही, मोदक फुटत नाही. फक्त 2च मिनिटं हलवायचं आहे. झाऱ्याच्या दांड्याने हलवते आहे मी, त्यामुळं गुठळ्या न होता व्यवस्थित सारखं पीठ आपलं तयार होतं. गॅस बंद केला आहे. आता हे झाकून ठेवायचं आहे 10 मिनिटांसाठी, म्हणजे वाफ मुरेल आणि पीठ छान तयार होईल. झालेली आहेत 10 मिनिटं. आता मी थंड करण्यासाठी कढईत काढून घेते आहे. थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे आणि थोडंसं पाण्याचा शिपका मारायचा आहे आणि छान व्यवस्थित गुळगुळीत मळून घ्यायचं आहे. व्यवस्थित मळून घ्या, कारण वेळ देऊन मळून घेतल्यानंतरच आपल्याला व्यवस्थित आकार देता येणार आहे. बघा आता चिकटसर पीठ तयार झालं आहे. हे असं होईपर्यंत आपल्याला मळत राहायचं आहे. मध्ये मध्ये थोडासा पाण्याचा हात लावायचा आहे. आता एक गोळा मी छोट्या ताटात काढून घेतला आहे, कारण आपण यात रंग टाकणार आहोत गुलाब मोदकासाठी. लाल किंवा गुलाबी तुम्हाला जो आवडेल तो रंग टाका. लिक्विड टाका शक्यतो, म्हणजे तो सगळीकडे व्यवस्थित सारखा लागतो. बघा आता मळून तयार आहे गोळा.
3 गोळे छोटे छोटे बनवून घेतलेत. आपल्याला पाकळ्या बनवायच्या आहेत आणि 2 हिरवे गोळे बनवलेत. व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे हिरवा रंग टाकल्याचा व्हिडिओ घेणं टाळलेलं आहे मी. समान आकाराचे गोळे घ्या आणि असं वाटीने प्रेस करायचे. मशीन नसलं तरी आपण व्यवस्थित आकार देऊ शकतो. हळूवारपणे मैद्यावर आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे चिकटत नाही. बघा, आता हे थोडंसं पातळ व्हावं म्हणून लाटणं फिरवून घ्यायचं आहे. खूप जोरजोरात लाटायचं नाही, अगदी हळूवारपणे व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. खूप जोरजोरात जर तुम्ही लाटलं तर पारी खूपच पातळ होईल आणि आकार देणं खूप अवघड पडेल. त्यासाठी नाजूक हातानं अगदी सावकाश या सगळ्या पाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. आपल्याला मैद्यावर लाटायचे आहेत त्यामुळं काम सोपं होतं. बघा, झालेले आहेत. आता या अशा एकावर एक ठेवून घ्यायचे आहेत. थोडासा भाग दुसऱ्या पारीवर येईल अशा पद्धतीनं बघू शकताय तुम्ही. हे व्यवस्थित असं थोड्याच भागावर ठेवून घ्यायचे. दुसरी पारी फक्त 3 घ्यायचे आहेत. हे असे गोल आकार व्यवस्थित येत असल्याची खात्री करून घ्या, कारण हाच आकार आपल्याला पाकळीला येणार आहे. आता हे प्रेस करून घेऊया. खूप जास्त आकार घेतलेला नाही आहे मी, बघू शकताय तुम्ही. अगदी थोडासा अर्ध्या इंचाचाच भाग एकमेकावर येईल अशा पद्धतीनं आपल्याला सगळ्या पाकळ्या चिकटवून घ्यायच्या आहेत. आता सारण आपण स्प्रेड करून घेऊया त्यावर. हे गुलकंद सारण आपण बनवून ठेवलं होतं, थंड झाले. आता त्यामध्ये सुंठ, वेलची आणि जायफळ पावडर टाकून घेतली होती मी, ती मिक्स करून घेते. आता खूप जास्त सारण भरून चालणार नाही आपल्याला, कारण आकार द्यायचा आहे ना, त्यामुळं ते फाटू शकतं. जिथे जॉईंट आहे तिथे सारण भरणं टाळायचं आहे आणि गोलावर फक्त सारण व्यवस्थित भरायचं आहे, थोडं भरायचं आहे. हे बघू शकताय तुम्ही, मधला जो गोल आहे त्यावर फक्त सारण आलं पाहिजे. जिथं जोड आलाय ती बाजू रिकामीच ठेवा. बघा, आता अशा पद्धतीनं आपल्याला हे दुमडून घ्यायचं आहे. थोडाच आकार दुमडलाय मी, बघू शकताय तुम्ही. करंजीसारखं पूर्णपणे दुमडून टाकायचं नाही आहे, थोडाच आकार घ्यायचा आहे आणि सारणापुरताच तो आकार मिटवून घ्यायचा आहे. बाकीचा गोलाकार मी व्यवस्थित मोकळा ठेवलेला आहे. अशा पद्धतीनं काळजीपूर्वक हा रोल करून घ्या. बघा, अगदी हलक्या हातानं व्यवस्थित हा रोल आपल्याला करून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. आता सुंदर एक टप्पोरा गुलाब तयार झालेला आहे. आता देठाचा भाग करण्यासाठी हिरवी पारी आपल्याला अशी प्रेस करून घ्यायची आहे आणि ती सुद्धा थोडीशी लाटून पातळ करून घेऊया. खूप जास्त लाटायचं नाही आहे, जोरजोरात लाटायचं नाही, आकार देणं त्यामुळे शक्य होणार नाही. बघा, आता गुलाबाच्या व्यवस्थित असं हे चिकटवून घ्यायचं आहे आणि थोड्या थोड्या अंतरात चिमटे काढून घ्यायचे आहेत. अतिशय सुंदर आणि टप्पोरा गुलाब तयार झाला आहे आपला. बघा किती सुंदर दिसतोय. बापांच्या सेवेसाठी असे थोडेसे कष्ट घ्यायलाच पाहिजेत. आपल्यालाही खूप मोठं समाधान मिळतं. त्यामुळं नक्की ट्राय करा ही रेसिपी. अतिशय सुंदर टप्पोरे गुलाब बनवून सगळ्यांची शाबासकी मिळवा. रेसिपी शेअर करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही बनवली का ही रेसिपी. बघा, तयार झाला आहे गुलाब. आता तो असा उकडून घेऊया, पण पातेलं ठेवायचं आहे, प्लेट ठेवू नका. पातेल्यामुळं याचा आकार मेंटेन राहणार आहे. असाच दुसरासुद्धा बनवून घेतला आहे मी. बघू शकताय तुम्ही. सारणाचा थोडाच आकार अशा पद्धतीनं दुमडून घ्यायचा आहे आणि हा सुद्धा गुलाब असा व्यवस्थित रोल करून घ्यायचा आहे. वाव, मस्त सुंदर गुलाब हा सुद्धा तयार झाला आहे. आता त्याच्या खाली ही ग्रीन पारी आपल्याला चिकटवून घ्यायची आहे. नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि तुम्हाला जमली का हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.
खूप मेहनतीनं बनवला आहे मैत्रिणींनो हा व्हिडिओ. लाईक नक्की करा, हाईप बटन प्रेस करा व्हिडिओ आवडला असेल तर. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा पद्धतीनं पाकळी थोडीशी दुमडून घ्यायची आहे, म्हणजे त्याला सुंदर आकार तयार होईल. ज्यांना विक्रीसाठी मोदक बनवायचे आहेत अशा पद्धतीनं त्या महिला विक्री करू शकतात. बघा खूप सुंदर मोदक झालेले आहेत. आता हे सुद्धा आपण उकडून घेऊया. 10 मिनिटांसाठी उकडायचे. लक्षपूर्वक उकडा, खूप जास्त वेळ झाला तर तुटू शकतात मोदक. आता आपण चाफेकळी मोदक बनवतो आहोत, त्यासाठी दुसरा गोळा थोडंसं पाण्याचा हात लावून मी पुन्हा सारखा करून घ्यायचा आहे. तो थोडासा सुकला आहे गुलाब मोदक बनवेपर्यंत. आता पिवळा रंग टाकून घेऊया. लिक्विडच रंग वापरा शक्यतो, त्यामुळं मोदक सुंदर दिसतात आणि सेफ राहतात. पावडर रंग चांगले नसतात, त्यामुळं लिक्विड ब्रँडेड रंगच वापरा. आता याचे सुद्धा छोटे छोटेसे गोळे बनवून घेऊया. चाफेकळी मोदकासाठी तयारी करतोय आपण. आता सगळे गोळे बनवून झालेले आहेत. आता थोडेसे मैद्यात घोळवून घेऊया, म्हणजे लाटणं सोपं जाईल आपल्याला. हे असे प्रेस करून घ्यायचे. आता यामध्ये सुद्धा थोडंसंच सारण भरायचं आहे, खूप जास्त सारण भरायचं नाही. हे जे आपण दुसऱ्यांदा सारण बनवून घेतलं होतं साधं विना गुलकंद, ते टाकायचं आहे. छोटासा गोळा यामध्ये आपण व्यवस्थित रोल करून बघा अशा पद्धतीनं प्रेस करून घ्यायचं आहे. मिटवून घ्या चांगलं. खूप जास्त पातळ पारी लाटून चालणार नाही. बघा आता दुसरी पारी अशा पद्धतीनं बघू शकताय तुम्ही. ही सुद्धा व्यवस्थित प्रेस करून घ्यायची आहे. थोडंसं हलक्या हाताने व्यवस्थित रोल करून घ्या. 2च पारी लावायच्या आहेत, कारण मग तो खूप मोठा टपोरा गुलाबच तयार होईल. त्यासाठी 2च पाकळ्या बनवा. झालेली आपली चाफेकळी, त्याला छान सुंदर रोल करून नाजूक आकार देऊन घ्या. आता हे जे टोक आहे ते व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं, कारण याला आपल्याला हिरवा रंग लावायचा आहे. त्यासाठी व्यवस्थित याचं टोक काढून घ्यायचं आहे. थोडासा हिरवा रंग प्लेटमध्ये घेतला आहे मी. आता ह्या सगळ्या चाफेकळी आधी बनवून घ्या आणि मगच हिरवा रंग लावायला घ्या, कारण प्रत्येक चाफेकळी झाल्यानंतर जर तुम्ही हिरवा रंग लावायला घेतलात तर रंग सगळ्या चाफेकळींना लागू शकतो. त्यासाठी सगळ्या चाफेकळी आधी बनवून घ्या. बघू शकताय तुम्ही. आता सगळ्या बनवून घेतलेल्या आहेत मी. गुलाबसुद्धा आपले थंड झालेत एका बाजूला. आता हे चाफेकळी आपण वाफवायला ठेवूया. सुंदर झालेत मोदक. नक्की ट्राय करा ही रेसिपी. सगळे आश्चर्यचकित होणार आहेत हे ताट बघून. आता आपण प्राजक्त मोदक बनवतो आहोत. त्यासाठी छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत. खूप मोठा गोळा घ्यायचा नाही, कारण प्राजक्ताची फुलं नाजूक असतात, छोटी असतात. त्यासाठी खूपच छोटी पारी बनवली आहे मी. आणि थोडंसं सारण यामध्ये टाकायचं आहे आणि असे प्रेस करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. या पाकळ्या काढून घेऊया. आणि आता हे काळजीपूर्वक आपल्याला एकत्र मिटवून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीनं. खूप छोटा मोदक आहे हा, कारण ही प्राजक्ताची फुलं बनवतोय आपण. आता या पाकळ्यांची जी टोकं आहेत खालच्या बाजूनी ती प्रेस करून घ्यायची आहेत. मोदक असा थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे. बघा आता हे जी टोकं आलेली आहेत ती प्रेस करून घेऊया, म्हणजे प्राजक्ताचा हुबेहूब आकार तयार होईल. लक्षात ठेवा, हा मोदक खूप मोठा बनवू नका. बघा खूप सुंदर नाजूक प्राजक्ताचं फूल तयार झालं आहे. आता माझा हातच पूर्ण रंगला आहे, त्यामुळं सगळा रंग लागलेला आहे त्याला.
रंग लावायला दुसरं कुणाला सांगा. त्यामुळं आता हे जे वरची टोकं आहेत त्याला केशरी रंग आपल्याला असा लावून घ्यायचा आहे. सगळे मोदक खूप सुंदर बनलेले आहेत. नक्की ट्राय करा ही रेसिपी, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही बनवली का ही. रेसिपी सफर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक झाल्यानंतर हाई बटनसुद्धा प्रेस करा. केशरीच रंग लावून घ्यायचा याला. हे सुद्धा मोदक आपले तयार आहेत बघा, तयार आहेत. आता वाफवून घेऊया. नक्की ट्राय करा.